कोल्हापुरी खवय्यांचा आनंद होईल डबल. हो, कारण महालक्ष्मीच्या कृपेने अल्पावधीतच कोल्हापूर वासियांच्या मनामनात घर केलेल्या हॉटेल नैवेद्यमची कोल्हापूर मधील दुसरी शाखा आपल्या सेवेत शनिवार 14 मार्च पासून देवल क्लब खासबाग इथे. तर मग शुद्ध शाकाहारी थाळी आणि आमरस थाळी एन्जॉय करायला येत आहे ना. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणी. उत्कृष्ट चविष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, रुईकर कॉलनी, छत्रपती संभाजीराजे पुतळ्या शेजारी आणि देवल क्लब खासबाग कोल्हापूर. तसेच पुणे येथेही शाखा उपलब्ध. श्री क्षेत्र ज्योतिबाचे चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावर जमा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यात्रेच्या मुख्य ठिकाणाची पाहणी केली. त्यांनी यंत्रणेकडून सुरक्षिततेचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने गायमुख परिसर, अन्नछत्र आणि भाविकांची गर्दी होणाऱ्या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान प्रसाद संगपाळ यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. आपत्कालीन स्थितीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट टीम तैनात करण्यात आली आहे. सर्वच विभाग ॲक्शन मोडमध्ये यात्रा यशस्वी आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग अहोरात्र कष्ट घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांचा सहभाग आहे. पोलीस दल, कडक बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनावर भर, ग्रामपंचायत व पंचायत समिती, स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य विभाग, ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका तैनात, विद्युत विभाग, अखंडित वीज पुरवठा आणि सुरक्षित विद्युत व्यवस्था. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. प्रशासन यात्रेसाठी पूर्णपणे सतर्क असून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. सर्वच विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी समन्वयाने काम करत असून यात्रेकरूंनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली असून यंदाची यात्रा शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यावर प्रशासनाचा भर आहे. ज्योतिबा डोंगराहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी प्रसाद संगपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. तर सध्या इथं मी सहसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राच्या ठिकाणी उपस्थित आहे. साधारणपणे गेली 26 वर्ष अविरत सेवा सहसेवा ट्रस्ट ज्योतिबा भाविकांची करते. दरवर्षी किमान 5 लाखापेक्षाही जास्त भाविक इथं येऊन अन्नछत्राचा लाभ घेतात. मी स्वतः, माझ्यासोबत काम करणारे सर्व आपत्ती व्यवस्थापनातले अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, इतर सर्व यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी इथे येऊन अन्नछत्राचा लाभ घेत असतात. सहसेवा ट्रस्ट हे जे कार्य आहे, जे गेली 26 वर्ष अविरत सुरू आहे, असंच सुरू राहावं अशा प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्योतिबा यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.